4 महिन्यामध्ये राज्यातलं सरकार बदलणार, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा निर्धार, तर ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार, संजय राऊत यांचा विश्वास। विधानसभेमध्ये स्वबळावर लढण्यासाठी उद्धव ठाकरेंची चाचपणी, विधानसभा संपर्क प्रमुखांना अहवाल तयार करण्याच्या सूचना। अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भाजपचं नुकसान, संघाच्या मुखपत्रातनं निकालाचं पोस्टमॉर्टम। मोदींच्या चेहऱ्यावर सर्व मतदारसंघात निवडणूक लढण्याला मर्यादा असल्याचं परखड मत। राष्ट्रवादीकडून राज्यसभेच्या उमेदवाराचा सस्पेन्स कायम, सुनेत्रा पवारांना की इतर नेत्यांना संधी मिळणार, उद्या उमेदवाराचं नाव जाहीर होणार। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातला मवियाचा तिढा सुटला, कोकण पदवीधरमधून ठाकरे गटाची माघार, तर नाशिक मुंबई शिक्षक मतदारसंघात काँग्रेसची तलवार म्यान। हे शेवटचं उपोषण, मागण्या मान्य न झाल्यास थेट विधानसभेच्या तयारीला लागणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीवर जरांगेंचे गंभीर आरोप। केंद्र सरकारच्या विकास निधी वाटपात महाराष्ट्राशी दुजाभाव, ठाकरे गट आणि काँग्रेसचा आरोप, तर उत्तर प्रदेशला 25,000 कोटी आणि महाराष्ट्राची केवळ 8,828 कोटींवर बोलवण। सिलोडचं पाकिस्तान होत आहे, अब्दुल सत्तारांवर निशाणा साधताना रावसाहेब दानवे यांचा गंभीर आरोप, सिलोडमधल्या जमिनी हडपल्या जात असल्याचाही दावा। अहमदनगरच्या आर्य कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतनं मदत मिळणार, मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी हिंदू धर्मियांकडून मदत न मिळाल्यानं पुन्हा मुस्लिम धर्म स्वीकारण्याची होती तयारी। दुष्काळाच्या छायेत असलेल्या महाराष्ट्राला मोठा दिलासा, पहिल्याच पावसात कोरड्या ठाक नद्या प्रवाहित, तर बीडमधील सरस्वती नदीला पूर। कुवेतमध्ये कर्मचारी निवासी इमारतीला भीषण आग, आगीमध्ये 41 जणांचा मृत्यू, तर मृतांमध्ये अनेक भारतीयांचा समावेश। 2020 विश्वचषकात अमेरिकेचं भारतासमोर 111 धावांचं आव्हान, गोलंदाजांचा भेदक मारा, हर्षदीपच्या 4 तर हार्दिक पांड्याच्या 2 बॉल्स। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।